जीवनाच्या वाटेत सर्वांसोबत जायच आहे. काही आपलं देण आहे, काही त्यांचं घेण आहे. जे मिळालं सुख त्याचं काय, जे हसू हरवलं त्याचं काय. क्षण क्षण थांबून नियती घेते जीवनाची परीक्षा. परीक्षा ही परीक्षा. परीक्षा खरी परीक्षा. आज मला माझ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत मोहनीश. द्या उत्तरं. मोहनीश, तुम्ही फार मोठा विश्वासघात केलाय माझ्या बरोबर, तेही तुमच्या मॉमच्या सांगण्यावरून. मोहनीश, तुम्ही त्यांना का नाही सांगितलं? तुम्ही खेळलेली चाल मी कधीच विसरू शकणार नाही, कधीच नाही. म्हणून मी आता परत जाईन माझ्या देशात, इंडियात. नाही राहणार मी इथे, नाही राहणार. सीमा, सीमा, सीमा थांब. का का माझ्याशी अशी थट्टा केलीस? हे ईश्वरा, का? आज माझ्यामुळे एका मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं, मोहबच्या या अशा हट्टामुळे. हे देवा, माझ्याजवळ कोणत्याच गोष्टीचं उत्तर नाहीये आता. या अशा जगण्यापेक्षा बरंच चांगलं. या कुटुंबाकडून माझी ती एक आशा. माहितीये मम्मी, माझ्या सगळ्या फ्रेंड्स काय म्हणतात ते, की तू किती लकी आहेस की लग्नानंतर तुझ्या सासरची माणसं तुझं शिक्षण कॅनडात पूर्ण करणार आहेत. नाही तर फारच कमी लोक असतात जे लग्नानंतर आपल्या सुनेला शिक्षणाची परमिशन देतात. ते मम्मी माझ्या सगळ्या फ्रेंड्सना सांगितलं की याचं सगळं क्रेडिट माझ्या मम्मीला जातं, जिने आपल्या मुलीच्या भावनांना, तिच्या इच्छांना समजून घेतलं आणि अशा ठिकाणी लग्न ठरवलं.
माझ्या मम्माला दिलेला मोनिशच्या मॉमचा तो विश्वास विहीणबाई, माझ्या काळजाच्या तुकड्याला तुमच्या हवाली करते. जर यदा कदाचित माझ्या मुलीकडून काही चूक झालीच तर तिला माफ करा. फुलासारखं जपलंय आम्ही आमच्या मुलीला. आणि तुमच्या या फुलाला मी कधीच काटे लागू देणार नाही विहीणबाई. माझ्यावर विश्वास ठेवा. सीमा आता फक्त तुमच्याच घरातली मुलगी नाहीये, तर ती माझ्याही घरातली मुलगी आहे. तुम्ही तिची काळजी अजिबात करू नका. पप्पांना दिलेलं ते मोनिशचं वचन. बेटा, माझ्या मुलीची काळजी घे. तिकडे विदेशात तूच आहेस तिच्यासोबत, आणि तुझी ही साथ सतत तिच्यासोबत राहू दे. एका मुलीच्या बापाला वचन दे की कधीही त्यांच्या मुलीच्या डोळ्यात अश्रू नाही येऊ देणार. मी वचन देतो तुम्हाला. माझ्या आशा, मम्माला दिलेलं वचन, पप्पांना दिलेला विश्वास, आज सगळं काही तुटलं. सगळं तुटलं. सगळं संपलं. सगळं संपलं. तू खोटारड आहेस, धोकेबाज आहेस, कपटी आहेस. ही माझ्या आयुष्याची कोणती परीक्षा आहे जिथे मी माझे मम्मी पप्पा, माझं घर, माझा देश, सगळं काही सोडून माझा पती आणि त्याच्या प्रेमासाठी इथे आले. पण माझ्या नशिबात ते प्रेम नव्हतंच कधी. नव्हतंच कधी. असं म्हणतात, एका स्त्रीचं सगळ्यात मोठं सुख तिच्या पतीच्या मिठीत असतं. जिथे तिला ही जाणीव होते की आयुष्याच्या लढाईत ती एकटी नाहीये. कोणीतरी आपलं तिच्या बरोबर आहे. पण माझ्या नशिबात तेही सुख नाही. कारण माझे पती तर एका स्त्रीला तिच्या स्पर्शालाही घाबरतात. नाही राहू शकत मी मोनिशच्या या कटू सत्याबरोबर, जिथे फक्त समाजाला दाखवायला ते माझे पती झालेत. अशा या नात्याबरोबर मी माझ्या आयुष्याचा सर्वनाश नाही होऊ देऊ शकत. कधीच नाही होऊ देऊ शकत.
सर्वनाश तर तू केलायस मोहनीश. तुला माहितीये मोठ्या मुश्किलीने सीमाच्या आईवडिलांचा विश्वास संपादन केला होता आणि तुझं लग्न केलं होतं. तुला माहितीये ही गोष्ट अगदी चांगल्या प्रकारे. आणि त्यानंतरही तुझ्याकडून इतकी मोठी चूक झाली. अजून काही दिवस हे सत्य सीमापासून लपवू शकत नव्हतास का तू? आणि सांग. मॉम, हे सत्य खोट्या गोष्टींनी नाही लपवलं जाऊ शकत. माझ्या आयुष्याचं हे सत्य आज नाही तर उद्या सर्वांसमोर येणार होतं, ते आलं. मॉम, मीही कंटाळलोय आता रोज नवनवी कारणं सांगून रात्री बाहेर घालवण्याचा. शट अप, जस्ट शट अप मोहनीश. तुला तुझ्या चुकीबद्दल जरासाही पश्चाताप होत नाही आणि तू मला समजवायला आलायस. समजत तर तुम्ही नाही आहात मॉम. आजपर्यंत माझ्या कोणत्या गोष्टीला समजून घेतलं तुम्ही? तुम्हाला मी पहिल्या दिवसापासून समजावायचा प्रयत्न करतोय, ज्या दिवसापासून तुम्ही माझ्या लग्नाचा विचार करताय. पण नाही, तुम्ही माझं काही एक ऐकलत नाही. आणि मग तुम्ही एकदाही विचार नाही केलात की ज्या स्त्री जातीपासून मी लांब पडतोय त्या जातीबरोबर जोडलं तुम्ही. एका लग्नाच्या बंधनात अडकवलं का? कारण या शहरात आपली प्रतिष्ठा आहे, आपलं स्टेटस आहे मोहनीश. तुला माहित नाही, जेव्हापासून तू लग्नाच्या वयाचा झालास ना तेव्हापासून लोक फक्त एकच प्रश्न विचारायचे की मोहनीश लग्न कधी करणार आहे. तुम्ही मोहनीशचं लग्न का नाही करत आहात? मोहनीश लग्न कधी करणार आहे? हैराण झाले होते मी वेगवेगळ्या लोकांच्या वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊन. घाबरले होते मोहनीश, खूप घाबरले होते की लोक आपल्या पाठीमागे आपल्याबद्दल काय काय बोलत असतील याचा विचार करून. म्हणजे तुम्ही लोकांच्या बाबतीत विचार केलात, पण एक वेळ सुद्धा तुमच्या मुलांच्या इच्छांचा विचार नाही केला. पण आता काय मॉम, तुम्ही माझ्या ज्या कमजोरीला लपवण्यासाठी इतकं काही केलं ते जगासमोर येईलच आता. मॉम, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की सीमा ही इतर मुलींसारखी रडून गप्प बसणारी मुलगी नाहीये. ती आपल्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी काहीतरी पाऊल नक्कीच उचले. तुझं खरं आहे मोहनीश. सीमा खूपच हुशार मुलगी आहे. ती अशी गप्प नाही बसणार. मोहनीश, सीमा काही वेगळं पाऊल उचलण्याआधी तिला आपल्याला थांबवावं लागेल. हे सगळं काय आहे? मी तुला विचारतीये, हे सगळं काय आहे? सीमा, हे सगळं काय आहे आणि कुठे चालली आहेस तू? तुम्हाला दिसत नाहीये का की मी हे घर सोडून चालले? घर सोडून? पण का? का? तुम्हाला नाही माहित? मोनिशने तुम्हाला नाही सांगितलं की तुम्हा लोकांच्या नकली चेहऱ्यामागे लपलेलं खरं रूप माझ्यासमोर उघडं झालंय ते? हे बघ सीमा, तू जे काही पाहिलंयस ते त्या बाबतीत आपण बसून बोलूही शकतो ना. त्याच्यावर हा उपाय नाहीये की तू घर सोडून निघून जावस. आणि सीमा बेटा, तू या घरात लग्न करून आलीयस, हे तुझंही घर आहेच ना. माझं घर फक्त सांगण्यापुरता माझं घर आहे हे. कारण घर तर प्रेम, कुटुंब, विश्वास आणि सत्याच्या आधारावर बनत असतं. पण माझ्यासाठी हे घर खोट्या भिंतींवर रचलेलं आहे. प्रत्येक वेळी मला धोका दिला गेलाय.
स्वतःच्या स्वार्थासाठी माझा वापर केला तुम्ही. पण मी आता तुमच्यासारख्या मतलबी लोकांबरोबर एक क्षणही राहू नाही शकत. एक क्षणही. मी जातीये माझ्या इंडियात. नाही, तू नाही जाऊ शकत सीमा. बाजूला सीमा व्हा. थांब. सीमा, सीमा. मम्मी बाजूला व्हा. सीमा. मम्मी, हा माझा पासपोर्ट का घेताय तुम्ही? कारण आता तू माझ्या मर्जीशिवाय या घरातूनच काय, या शहरातून सुद्धा बाहेर जाऊ शकत नाहीस. माझा पासपोर्ट मला परत द्या. द्या. तुम्ही अशी जबरदस्ती नाही करू शकत मम्मी. मोहनीश, मोहनीश पकड या मुलीला. मोहनीश ऐसे कॅच हर. द्या मम्मी. मोहनीश पकड हिला. द्या मम्मी. पकड हिला. पासपोर्ट दे सीमा. सीमा, माझ्या मर्जीशिवाय या घरात एक पानही हलू शकत नाही. आणि तू तू या घरालाच सोडून जायचा विचार केलास? मोहनीश, धक्के मारून या मुलीला रूम मध्ये बंद करून ठेव. कारण आता या मुलीला प्रेमाची भाषा नाहीच समजणार. आता हिच्या बाबतीत जबरदस्तीच करावी लागेल. घेऊन जा हिला मोहनीश. सोड मला मोनिश. चल सीमा. सोडा मला. सीमा, चल. सोडा मला. चल. सोडा मला मोनिश. नाही. चल. सोडा. चल. सोडा. सोडा मला मोनिश. सोडा मला मोनिश. चल. सोडा मला. सोडा. सोडा मला. चल सीमा. नाही. सोडा. सोडा मला. सोडा मोनिश. नाही. सोडा. सोडा. मोनिश. नाही.
ये हेच आहे माझं घर. लागलं. इट्स ओके. हिला मी माझ्यासोबत आपल्या घरी तर आणलंय, पण माझे पप्पा गब्बर सिंग अगोदरच बंदुकीचा नेम धरून माझ्यासाठी बसले असतील, आणि आता हिला जर माझ्यासोबत पाहिलं तर माहित नाही काय गोंगाट भरतील या घरात. हे का ओरडतात? हे नाही नाही, हे ओरडत नाहीयेत. ही तर यांची डरकाळी आहे, डरकाळी. हे आमच्या घरातील बब्बरशेर आहेत ना, त्यांचा आवाज आहे. आणि हे तेच गब्बर सिंग आहेत ज्यांच्यामुळे मला माझं घर सोडून पळावं लागलं होतं. गब्बर सिंग? म्हणजे जगमोहन राव, माझे पप्पा. ओ, होय, कुठे चाललीस? पाया पडायला. त्या गब्बरने सांगितलं होतं की ठाकूर अपने हात मुझे दे दो. पण हे गब्बर आहेत ना, हे काहीच नाही सोडत. हात पाय सर्व कापतात. कापून घ्यायचं? हो. हा नाही हा. नाही